आपण आता पुढची 29वी ओवी बघूया. आता हे वाद्याचं जे उदाहरण देत आहेत ना, हेच बृहदारण्यक उपनिषदात पण दिलेलं आहे बरं का. आता ही ओवी वाचल्यावर सांगते मी. वाद्य जाते विणध्वनी, काष्ठ जाते विणवन्ही, तैसे विशेष ग्रासुनी स्वयेची असे. आता वाद्य समूह जे वाजतो नाही का, हल्ली मोठाले ऑर्केस्ट्रा असतात, तर वाद्यच नसतील तर त्या वाद्यांचा ध्वनी आपल्याला ऐकू येईल का? नाही. तसं काष्ठ जाते या वन्ही, म्हणजे काष्ठ म्हणजे लाकूड, तर त्याच्याशिवाय काष्ठाशिवाय वन्ही उत्पन्न होईल का? नाही. काष्ठाच्या ठिकाणी जो अग्नी असतो तो एकमेकावर घासल्यानंतर, आजच आता बघा सकाळी आपण सूर्याच्या रथाची, सूर्याची उपासना केली असेल, पूजा केली असेल, आणि ते दूध वगैरे त्याचं हे उत्तरायण सुरू होतं म्हणून दूध उतू घालवण्याची पद्धत आहे, त्याला तिळगुळाचा नैवेद्य दाखवायचा. तर हे सगळं आपण अग्नीला करत असतो, म्हणजे सूर्याला ते अर्पण करत असतो. म्हणून त्यांनी म्हणलं की काष्ठ जाते विणवन्ही, काष्ठ म्हणजे लाकूड, लाकडाच्या समूहाशिवाय अग्नी, तैसे विशेष ग्रासूनी स्वयेची असे. तर लाकडाच्या समूहाशिवाय अग्नी सामान्य रूपानं असतोच, वाद्य समूहाशिवाय ध्वनी असतोच. म्हणजे वाद्य असू की नसू, आपण बोलतो हा एक ध्वनी आपल्याला ऐकू येतच असतो. त्याचप्रमाणे तैसे विशेष ग्रासूनी स्वयेची असे, त्याप्रमाणे दृश्य वगैरे सगळे भाव जरी नष्ट झाले, ग्रासूनी म्हणजे नष्ट झाले, तरीसुद्धा स्वयेची असे, हे परमात्म तत्व आणि त्याचं जे ज्ञान आहे हे असतंच असतं, ते कधी नष्ट होत नाही. म्हणजे आपल्याला ज्ञान झालं म्हणून तो आहे असं जे आपल्याला वाटतं तसं ते नसतं. परमात्मा स्वरूप आहेच, परमात्मा आहेच. काष्ठामध्ये अग्नी हा अंगभूत आहेच, वाद्यामध्ये ध्वनी हा आहेच. तसं या ज्ञानदेव चांगदेवांना समजावून देत आहेत. काय समजावून देत आहेत? की चांगदेवा, ज्या ठिकाणी विशेष भाव प्रतीतीला येतो त्याच्या मुळाशी सामान्य भाव अप्रत्यक्ष रीतीनं विद्यमान आणि भावरूपानं असतोच. म्हणजे सामान्य भाव, जसा अग्नी हे काष्ठाचं सामान्य भाव झाला, पण आपण त्यात वेगवेगळे पुन्हा वन्ही हल्लीच्या काळात बघतो आहे. आता गॅस शेगड्या निघाल्या, इलेक्ट्रिकवरच्या निघालेल्या आहेत, पुन्हा हॉटस्पॉट आहे, म्हणजे आपण ह्याच्यावर अशा या गोष्टी देतो. तर संगीत वाद्यातून उत्पन्न होणाऱ्या स्पष्ट ध्वनीच्या पूर्वी त्या वाद्यात सामान्य ध्वनी असतोच, तो सुप्त असतो, गुप्त असतो. काष्ठाच्या ठिकाणी प्रतीत होणारा स्पष्ट अग्नी जेव्हा आपण आज पेटवलं, गोवऱ्या वगैरे ते हे करतो छान, तर त्याच्या अगोदर त्याच्यात सामान्य अग्नी असतो जो दिसत नाही, पण तो प्रज्वलित केल्यावर आपल्याला तो अग्नी अनुभवायला येतो. म्हणजे अगोदर त्याचा जरी अभाव दिसत असला तरी तो वाद्यामध्ये आणि काष्ठांमध्ये असतोच, तो त्याशिवाय प्रतीत झालाच नसता. आता अमृतानुभव आपण पाहणार आहोत. अमृतानुभवाच्या 5व्या प्रकरणामध्ये 41व्या ओवीत ज्ञानदेव म्हणतात, कान सज्जिता वीणा, जो नादू जो अबोलपणा, तया तेणेची जाणा होवावे लागे. म्हणजे काष्ठांच्या एकमेकांच्या घर्षणानं त्यामध्ये जसा अग्नी उत्पन्न होतो आणि ही करणी वाऱ्याची असते, तसंच वाद्य वाजवणाऱ्याशिवाय त्यात मुळात असलेला ध्वनीचा नाद ऐकू येत नाही. संवादिनी म्हणजे पेटी ज्याला वाजवता येते त्यालाच त्याच्यातनं ते ध्वनीबरोबर व्यक्त होत असतात, करता येतात. तसंच चांगला विचार केला तर आपण मूळचे ज्ञानस्वरूप आहोत, पण ते ज्ञान प्रत्यक्ष होण्यासाठी गुरूंची किंवा ग्रंथांची किंवा कोणाची तरी आवश्यकता असते. म्हणून 18वा अध्याय जो ज्ञानदेवांनी आणि त्यातल्या 78व्या श्लोकात सांगितले, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे की जो.
किंवा याच श्लोकात पुन्हा म्हणतात, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान, आती जैसे. हेच सगळं त्यांनी आपल्याला ज्ञानेश्वरीत समजावून दिलेलं आहे की जिथे चंद्र आहे तिथे चंद्रिका असतेच, शंभू आहेस, महादेव आहे तिथे अंबा माता आहेच, संतांच्या ठिकाणी संत आहेत तिथे विवेक आहेच. हे सांगावं नाही लागत, ते असतंच. आणि जिथे गुरु आहे तिथे ज्ञान आहेच, आणि ज्ञानी आहे त्याला आत्मदर्शन झालेलंच असतं, आणि दर्शन झालं की समाधान असतं. तसं आता ते वाद्यांचं मी म्हणलं होतं ना की बृहदारण्यक उपनिषदात आत्मज्ञानाचं महत्त्व किंवा आत्मज्ञानाचं स्वरूप समजावून देताना असंच सगळं सांगितलेलं होतं की दूर कुठेतरी वाद्यांचे आवाज येत असतात. आता बघा नगारा वगैरे मंदिरामध्ये वाजत असतो, किंवा एखादी काय म्हणू पण मैफिल चालू असते, आणि त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक वाद्याचा वेगळा आवाज कळत नाही, ते सगळे एकमेकात जुळलेले असतात. पण जेव्हा आपण तिथे जाऊन पाहतो की पेटी वाजवणारा पेटी वाजवतो, त्यातला आवाज कळतो, तबल्याचा आवाज वेगळा, मृदंगाचा वेगळा, सगळे जे आता हे आहेत वाद्य आहेत त्या सगळ्यांचे आवाज हे आपल्याला नंतर कळत असतात. म्हणून हा जो आत्ता मी म्हटलं तसं सनई असेल, बासरी असेल, तर ती नसताना ध्वनी नसतो का? ती जेव्हा नुसती कुठेतरी अस्तित्वात आहे तेव्हा तिच्यातला ध्वनी हा अप्रगट आहे. आपण हातात घेतली त्या गोपाळकृष्णांनी की त्या 7 एवढेसे छिद्रांमधून बरोबर तुम्ही कुठल्या छिद्रावर बोट ठेवताय, काढताय, त्यानुसार ते सारे गम पध निसा हे ध्वनी तेवढ्यात सगळे सामावलेले असतात आणि मग ते प्रगट होत असतात. सनईचं तसंच आहे बघा. सनई अशी कित्येक दिवस नुसतीच असते कोपऱ्यात, किंवा दिवसभरही कोपऱ्यात असेल, पण जेव्हा सनई वादक ती सनई घेतो आणि मग तिथनं आपल्याला सूर ऐकू येतात. विशेषतः लग्नाच्या वेळेला किंवा कार्याच्या वेळेला सनई वाजवण्याचे आपल्याकडे शुभचिन्ह मानलेलं आहे. शिंग फुंकणं, शिंगसुद्धा बघा ना, शिंग किती शिंग वाजले दणाणा, छान होती गाणी पूर्वीची. किंवा सतार आहे, पेटी आहे, सगळे तबला, ही सगळी वाद्यांच्या योगानं त्यांचा ध्वनी हा आपल्याला ऐकू येतो आणि आपल्याला तो ऐकल्यावर आनंदही होतो. तसंच काष्ठात वन्ही असतो, हेही परवा झालेलं आहे आपलं. हीच उदाहरणं ते पुन्हा पुन्हा आपल्याला समजावून देत आहे. तो अग्नी वरून दिसतो का? हो नाही. आता आजसुद्धा पाहिलं, त्या गोवऱ्या अशा ठेवल्या की लगेच त्याच्यामध्ये सुद्धा अग्नी आहे, पण मग तो कापरानी किंवा तुपानी प्रज्वलित केला की लगेच छान एवढीशी का होईना ती यज्ञवेदीसारखं सगळी उष्णता किंवा अग्नी हा छान प्रज्वलित होत असतो. तसंच सगळ्या प्राणीमात्रांमध्ये हा आत्मा असा गुप्त आहे, तो आपल्याला कळत नाही, पण तो आहे, वरून दिसत नाही. म्हणून अवतारी पुरुष जे आहेत, अवतारी विभूतींमुळं तो प्रगट झाल्यावर कळतो. आणि परमात्मा सच्चिदानंद स्वरूप आहे, तो रामकृष्णादी अवतारी विभूतींच्या रूपानं प्रगट होतो आणि ज्ञानेश्वरादी महान संतांच्या रूपानं प्रगट होतो. रामानं अवतार घेतला, कृष्णानं अवतार घेतला, गणेशानं सुद्धा 21 अवतार घेतलेले आहेत. म्हणून तर ज्ञानदेव पुन्हा म्हणतात 11व्या अध्यायामध्ये, किंबहुना तुवा केले, तुवा देवे, विश्व विस्तारिले आहे अघवे, तरी आनंद रूपा मानावे कवणे तू ते. तू ह्या विश्वात अनंत रूपांनी नटलेला आहेस. तोच पशु पक्षी प्राणी वृक्ष वनस्पती इत्यादी सर्व रूपांनी प्रगट झालेला आहे, पण हे आपल्याला कळतच नाही. आणि विश्व तर दिसतं, पण त्यातील परमात्मा आपल्याला दृष्टीला दिसत नाही. याचं कारण आपली अविद्या. आता हे अविद्या, अज्ञान हे किती वेळा आपण ऐकतोय, पण आपली दृष्टी त्याच्या पलीकडे देण्याचा आपण प्रयत्न रोज करायला पाहिजे. आत्मज्ञानी पुरुषाला मात्र या दिसणाऱ्या सगळ्या विश्वाचं मिथ्यात्व जाणवतं की हे सगळं व्यर्थ आहे. आणि ज्ञानी अज्ञानी माणसाला विश्वाचं दृश्य तर दिसतं, दोघांच्याही दिसण्यात फरक काहीच नाही आहे. पण फरक हा आहे की ज्ञानी माणसाला ते सत्य काय आहे आणि मिथ्या काय आहे हे समजतं, आणि अज्ञानी जो आहे त्याला हे विश्वदृश्य सत्य मानलं जातं आणि ज्ञानी याला मिथ्या समजतो.
कारण हे त्याचं मिथ्यात्व त्याला कळलेलं असतं. म्हणून लोक कुणाचा मृत्यू झाला, आज नको ते उदाहरण घ्यायला, पण सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या दिसतात त्या खऱ्या वाटतात, पण त्या खऱ्या नाहीत. ऐसे मिथ्या विषयाचे भान, त्याचे विषयासक्त मन, या लागी भवस्वर्ग साधन, दोन्ही जाणतो स्पर्शेना. 18व्या अध्यायात म्हटलेलं आहे की अशा या मिथ्या विषयाचं भान कुणाला, कोण रमलेला असतो त्या विषयांमध्ये, जो रमलेला आहे ज्याचं मन, त्याला ह्या मिथ्या विषयाचं भान नसतं. आणि या लागी भवस्वर्ग साधन, दोन्ही जाणतो स्पर्शेना. तर हा भवरूपी संसार जो आहे, स्वर्गाचं साधन जे आहे, ते त्याला जाणून घेताच येत नाही, तो तिथपर्यंत स्पर्शच करत नाही. म्हणून दासबोधात समर्थ म्हणतात, जेणे परमात्मा ओळखिला, तेणे जन्म सार्थक केला, येरतो पापी जन्मला कुलक्षया कारणे. म्हणून ज्ञानदेव पुन्हा सांगतायत की मन हे विषयांच्यामध्ये इतके आसक्त झालेलं असतं, त्या विषयाचं भान किंवा जाणीव ही सगळी मिथ्या असते. त्याच्या दृष्टीनं संसार, स्वर्ग, साधन या दोन्ही गोष्टींना तो स्पर्शच करू शकत नाही. कोण? जेणे परमात्मा ओळखला. त्यानं परमात्मा ओळखला, त्याला हे सगळं व्यर्थ वाटतं. पण हेही मी तुम्हाला सांगितलं की हे जे संत आहेत त्यांनी हे मिथ्यात्व जाणलेलं असतं, पण एकदम तर सामान्य माणसाला, अज्ञानी माणसाला तू चुकीचा आहेस, तू मूर्ख आहे असं म्हणता येत नाही. म्हणून ते हळूहळू हळूहळू त्याला त्याचं अज्ञान जे आहे ते नष्ट करून उलगडून दाखवतात की हे आता तुझं जे अभ्यास आहे हा जरा व्यर्थ आहे, हा तू कसा आहे प्राप्त करायला पाहिजेस, तू ज्ञान कसं मिळवलं पाहिजेस. आपल्याला ती दृष्टी आली की मग आपल्यालाही वाटेल, अरे मी या सगळ्या संसाराच्या, या सगळ्या विषयांच्या ह्याच्यामध्ये इतका रमत होतो, आता हळूहळू त्या चवीचं ज्ञान त्याच्या पलीकडे जातो. बघा ना, आता तुम्ही आम्ही सुद्धा तरुण वयात जे जे काही सुख घेतले असतील, चित्रपट पाहिले असतील, अमुक केलं असेल, आता त्या गोष्टी व्यर्थ वाटायला लागतात. त्याच्यातला आनंद हा काही निखळ आनंद नाही, परत चिरंतन आनंद नाही आहे. त्यामुळं तिथेच आपण थांबूया. आज 29वी ओवी, 28-29 झालेले आहेत. पुन्हा एकदा सगळ्यांना नमस्कार आणि शुभेच्छा. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिव भास्करम सादरम वंदे ज्ञानेश्वरम. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोक विस्मृता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं सादरं वंदे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी, उभ्या गोपिका नारी, नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले, विश्वब्रह्मची केले, रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर, जय तू श्रीकृष्ण. कुणाला काही विचारायचं असेल तर बोला, थोडा वेळ असेल
ते मध्येच माझं बंद पडलं होतं म्हणून मग मला सगळे व्हिडिओ हे करावे लागले, कॅन्सल करावे लागले. दादा वेळ किती राहिलेला आहे? कुणाला काही विचारायचं असेल, बोलायचं असेल तर बोला, नाहीतर मग मी पुन्हा ज्ञानदेवांची ती प्रार्थनाच घेते. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. स्मरण तयाचे होता साचे चित्ती हर्षन पमावे, म्हणून वाटते पुनः पुन्हा ते पावन चरण नमावे. अनन्य भावे शरणरी घावे अहंकार सांडून, झणी टाकावी तयावरून या काया कुरवंडून. जय श्री कृष्ण.